आप देख रहे हैं अपना लोकांपर्यंत जातील तर आपलं समृद्ध मराठी नावाने यूट्यूब चॅनल चालणार आहे. समृद्ध मराठी सगळ्यांनी सर्च मारा आणि आता 500 सबस्क्राईब आता झाले पाहिजेत. सगळ्यांनी सर्च मारा. या चॅनलवरती जो ट्रेलर टाकला जाईल आणि फिल्म आपण 7 दिवसांनी टाकणार आहोत. ट्रेलर भरपूर व्हायरल करा आणि मग आपण फिल्म आणू. त्यानंतर आपण भाई एक वेबसाईट आपल्या चेंबरची, भारतातली पहिली चेंबर जी ग्रामीण उद्योजकांसाठी काम करेल. प्रसादजी, समृद्ध महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स पहिल्या दिवशी 100 मेंबर्स या चेंबरचे झालेले आहेत. आजपासून या चेंबरची सुरुवात करतो आपण. आणि ही चेंबर याची वेबसाईट आणि जगभरातली कोकणातली माणसं या चेंबरला आणि मराठी माणसं, पण ही मुंबईतल्या उद्योजकांसाठी काम करणार नाही. ही पर्यटनवाल्यांसाठी, ही मच्छीमारांसाठी, ही फळप्रक्रियावाल्यांसाठी, ग्रामीण उद्योजकांसाठी काम करेल. आपण एक इंडिया मार्टसारखं प्रसादजी आपण पोर्टल आणलं आहे की ज्याच्यामध्ये कोकणातले प्रॉडक्ट हे ऑनलाईन भारतातला कुठलाही दुकानदार मागू शकेल आणि त्याला कुरिअरने ते जाईल. सो सगळ्या कोकणातले मॅन्युफॅक्चर याचे असोसिएट होतील आणि सगळे दुकानदार. आणि हे B2B पोर्टल gloco.com नावाने, ग्लोको हा ब्रँड असणार आहे कोकणचा, आणि हे पोर्टल आपण करतोय. आणि समृद्ध महाराष्ट्र संघटना जी आज आपण लॉन्च करतोय नव्या फॉर्मॅटमध्ये, ज्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी काम केलं जाईल. मराठी भाषेसाठी एक काम केलं जाईल आणि शाश्वत विकास हा अजेंडा घेऊन ही संघटना काम करेल. सो आजच्या दिवशी आपण या सगळ्या पोर्टल्स, वेबसाईट लॉन्च केलेल्या आहेत. मी माननीय प्रसादजींना विनंती करेन की आपण मनोगत व्यक्त करावं. आजच्या या भव्य रौप्य महोत्सवी व वर्धापन दिन कार्यक्रमासाठी कोकण भूमी आणि ग्लोबल कोकण या चळवळीमध्ये ज्यांनी सुरुवातीपासून भाग घेतला हे आमचे मोठे बंधू, ज्येष्ठ नेते, सन्माननीय आमदार भाई जगताप साहेब, माझे मित्र किशोर धारियाजी, व्यासपीठावरील सर्वांचीच नावं घेत नाही पण ह्या चळवळीतील सर्व माझे मान्यवर बंधू आणि ज्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम आपण करतोय, ज्यांचा सन्मान आपण केला, ते या चळवळीचे प्रणेते आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय संजय यादवरावजी. आज प्रथमतः तर त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी मी त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि ही चळवळ त्यांनी अशीच अजून चालू ठेवावी ईश्वरचरणी प्रार्थना ठेवतो आणि त्या चळवळीतून त्याला यश मिळावं ही सिद्धिविनायकाच्या चरणी आणि छत्रपतीच्या चरणी प्रार्थना करतो. इथे उपस्थित असलेले, कोकणवर प्रेम करणारे, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व व्यावसायिक, माझे कोकणवासी बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर संजयवर बोलायला जर झालं भाई तर 2-3 दिवसच लागतील आपल्याला ही परिषद चालू ठेवावी लागेल. आपल्या कोकणामध्ये आपण म्हणतो की वेडापिसा फिरतो कुठेतरी गावामध्ये, तसा कोकणासाठी वेडापिसा झालेला माझा मित्र संजय यादवराव आज या व्यासपीठावर. मी संजयला फार जवळून पाहिलं 2011 पासून. त्याच्या आधी माझी त्याची मैत्री होती, परंतु 2011 पासून थोडा थोडा या चळवळीत मी त्याच्याबरोबर सहकारी म्हणून, एक मदतगार म्हणून मी सातत्याने त्याच्याबरोबर राहिलो. आणि खऱ्या अर्थाने मग संजय असेल, वहिनी असतील, त्यांची लेक असेल, ही कोकणासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. भन्नाट आयडिया. म्हणजे भाई त्याला मी जादूगार म्हणतो. तो गोगो जादूगर आहे ना, तसं याच्या पेटाऱ्यातून कोकणासाठी जादू निघतात. पण संजयला मी सांगितलं त्या जादू पुढे घेऊन जाताना त्या कुठेतरी विरघळून जातात.
आपण मराठी माणूस किंवा कोकणी माणूस खास करून, कारण आपण सर्वच कोकणी आहोत, आपण कुठेतरी पापभीरू असतो. आपण कुठेतरी काम करत असताना सातत्याने आपण आपल्याबद्दल सांगायला, आपल्यासाठी मागायला, आपल्यासाठी करायला आपण कुठेतरी मागे पडतो. ही सत्य परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि आपल्यामध्ये अजून एक न्यूनगंड असतो की आपल्याला दुसऱ्याला मोठं बोलायला पण कधीतरी लाज वाटत असते. मगाशी निवेदकांनी सांगितलंय की पहिले कोण, पहिले आप. पहिले आप ह्याच्यासाठी की या राज्यासाठी, या राज्याच्या नेतृत्वासाठी, कोकणासाठी भाई जगतापांचं जे कर्तृत्व आहे किंवा योगदान आहे त्याची जाण आपण नाही केली तर या राज्यात दुसरा कोण करणार नाही, म्हणून पहिले नाही. कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण आणि इतर सर्व कोकणाशी संबंधित असलेल्या या मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि सहकारी, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय प्रसाद लाडजी, या मंचकावर उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मित्र, या ठिकाणी उपस्थित आहेत किशोरभाई आहेत, आमचे दुसरे मित्र अजितराव आहेत, अच्युत आहे, या ठिकाणी शेट्टे आहेत, परब आहेत, इतर सर्व माझे सहकारी आहेत आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा 3 वाजल्यापासूनचा आत्तापर्यंतचा सोहळा चालू आहे, ते माझे सहकारी, छोटे बंधू आदरणीय संजय यादवराव, त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांची सगळी टीम. खरं तर सगळ्यात प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 25 वर्ष झाले, 50व्या वर्षी पण असंच आम्हाला सगळ्यांना बोलवण्याची, म्हणजे बोलण्याची संधी मिळाली. माझा स्वार्थ आहे अजून 25 वर्ष वाढतील. आपण प्रसाद लाडांचं मनोगत ऐकलं, मी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. आणि हे खरं आहे की राजकीय अभिनिवेश न ठेवता फार कमी लोकांना या सगळ्या विषयांवर बोलता येतं. त्यातला प्रसाद हा आमचा आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आणि म्हणून एकमेकाच्या विरोधात जरी लढलो होतो, एकमेकाच्या विरोधी पक्षात जरी असलो तरी कोकण हा मुख्य धागा आमच्यामधला आहे. मी असेल, प्रसाद असेल किंवा प्रवीण दरेकर असतील आणि सचिन भाऊ असतील, अगदी भास्करराव असतील, ह्या सगळ्यांचा आणि प्रचंड एक आत्मीयता म्हणण्यापेक्षा प्रचंड एक ओढ आहे ती. मग तिथे बघितलं जात नाही की कोण कुठल्या बाजूला बसलाय, हे पाहिलं जात. ही ताकद या कोकण ह्या शब्दात आहे. आपण सगळे नशिबवान आहोत की आपण त्या कोकणाचे सगळे भूमिपुत्र आहोत. प्रसादने म्हणताना एक गोष्ट सांगितली ती खरी आहे. आणि ते मी आलो त्यावेळेला एक फिल्म चालू होती, इतकी कोकणरत्न तयार झाली आणि इतिहासात त्याची नोंद आहे, दखल मात्र नाही. नोंद असणं आणि दखल घेणं ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या आता ह्या काळामध्ये संजय, तुम्हाला ती दखल पात्र कशी होतील यासाठी चळवळ उभी करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. अनेक गोष्टी प्रसाद यांनी आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी मार्गदर्शन करत असताना, आणि मला त्याचं कौतुक वाटतं. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र विरोधात जेव्हा लढत होतो तेव्हा सुद्धा, म्हणजे मला चांगलं आठवतंय, प्रसाद आमच्या म्हाडाच्या
रिपेअर बोर्डाचा चेअरमन होता आणि मी कोकण माडाचा कोकण विभागाचा चेअरमन होतो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर प्रसाद हुशार, प्रसादला एक गोष्ट मात्र फार चांगले, तो कानमंत्र देऊन टाका त्यांनी म्हणाले ते खरं आहे की खिशामध्ये काही नसताना सुद्धा त्यांनी एक विश्व उभं केलं आणि आम्हा सगळ्या कोकणवासियांनाच नव्हे तर मराठी माणसाला अभिमान वाटेल असा उद्योग त्यांनी उभा केलाय, असं त्यांनी एक उंच भरावी. आणि मला खात्री आहे प्रसाद ही सुरुवात आहे. आज लिस्टेड कंपनी होणं हे भाग्य फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये मिळतं. तुम्ही ते मिळवलेलं आहे. परंतु माझा प्रसाद हा अदानी किंवा अंबानी किंवा लाडानी नको, मला तो फक्त प्रसाद लाडच पाहिजे. कारण त्याच्या नावामध्ये लाडानी लागलं तर कदाचित असं होईल हा पण तिकडचाच कुठला तरी वाटतोय, मला तो फक्त कोकणातलाच वाटायला हवा. आणि माझ्या कोकणातला उद्योजक, माझ्या कोकणातला माझा बांधव हा आपण कोकणी असल्याचा अभिमान बाळगणाराच हवा. मी बाळगतो. कित्येक वेळेला सभागृहामध्ये बोलताना मी नेहमी सांगतो मी कोकणातला आहे, फटकळ आहे. त्याला इंग्लिशमध्ये आय ऑलवेज टॉक ॲफरंट. मी फार फटकळ आहे, पण मनामध्ये अजिबात काळं नसणारी ही कोकणी माणसं आहे. ती सत्य बोलायला अजिबात कचरणार नाही, तोंडावर सांगतील. परंतु आत्ता आपल्याला थोडासा आपल्या स्वभावाला मुरड घालायला लागेल. प्रसादने घालतली म्हणून ह्या यशाच्या एका शिखरावर पोचलाय. त्याला मोठ्या शिखरावर आम्हाला पाहायला आवडेल आणि करणार तो. एक गोष्ट कॉमन आहे, मला इतके दिवस माहिती नव्हती. प्रसाद पळून लग्न केलं. मी पळवून नेऊन लग्न केलं. हाही कॉमन धागा आहे तुमच्यातला. हा, तू पळून जाऊन लग्न केलं, मी पळवून नेऊन लग्न केलं. आणि म्हणजे भविष्यामध्ये कसले अवॉर्ड्स होतील मला माहित नाही, परंतु माझ्या पत्नीला अवॉर्ड देणं गरजेचं आहे. माझ्यासारख्या वेड्या माणसाला, सरफिऱ्या माणसाला 37 वर्ष तिने सहन केलं, याच्यापेक्षा काय चांगलं अवॉर्ड असू शकत नाही. हे पटलं बरोबर. वहिनीजवळ मी 2 वेळा बोललेलो आठवतंय ना. हा, आणि तसाच अवॉर्ड संजयच्या पत्नीला द्यायला. खरं सांग, मी त्या माऊलीला सातत्याने त्याच्या पाठीशी ठाम मी पाहिलेलं आहे. आणि आपण जेव्हा आयुष्यामध्ये अशी काही कामं करतो किंवा अशा पद्धतीने कुठली तरी प्रेरणा घेऊन काहीतरी उद्दिष्ट लक्षात ठेवून आपण जेव्हा काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या मागे आपलं कुटुंब आहे ही जेव्हा भावना राहते, त्यावेळेला आपलं काम करण्याची आपल्याला जी एक ऊर्जा, शक्ती मिळते, तिची बरोबरी कुठल्याही शक्तीशी होत नाही. आणि म्हणून मी अजून वहिनींपर्यंतच थांबलोय, कारण ती लहान होती तेव्हा मी पाहिलेलं आहे तिला. आणि हे खरं आहे. आणि म्हणून की आपण भ्रमिष्ठासारखा संजय आमचा कोकणाचा ध्यास घेतलेला, कोकणाच्या टुरिझमचा ध्यास घेतलेला खऱ्या अर्थाने. म्हणजे किशोरबाईने चालून थकलं तो. हिरवळ 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 हिरवळ, पण हिरवळ पोचली हिरवळ. आणि म्हणून मी नेहमीच, म्हणजे माझा आणि त्याचा संबंध हा या चळवळीतूनच आला. खरं सुखतंडकर साहेब होते आणि आपले नाही बँकेचे एकनाथ ठाकूर, त्यांनी सुरुवातीच्या वेळेला ह्या 2 माणसांनी खूप मदत म्हणजे त्यांचं अस्तित्व, त्यांनी बसणं, त्यांनी आमच्याबरोबर राहणं हीच एक मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यातूनच आपण सगळे उभे राहिलो. आपल्या आपल्या पद्धतीने आपण मदत करत
सगळ्यांनीच मदत केली खरं तर. कोकण हा विषय निघाल्याच्या नंतर मग तिथे राजकीय पक्ष वगैरे हे सहसा येत नाही. म्हणजे इतका कोतेपणा अजून तरी मला पाहायला नाही मिळाला. आणि हे आई भवानीची कृपाच म्हणायला लागेल आणि कोकणातल्या सगळ्या देवांची कृपा म्हणावं लागेल. कठीण आहे आपल्याकडे. आणि म्हणून या सगळ्या प्रवाहामध्ये जात असताना आज 25 वर्ष ही चळवळ संजय एक एकांड्या शिलेदारासारखी तुम्ही चालवलेली आहे. तुझी टीम आहे याबद्दल मी म्हटलंच, कारण त्याच्याशिवाय होत नाही. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, अजूनही तो प्रयत्नात आहोत आम्ही. तू ज्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस, एक नवीन हे जे आहे पर्व उघडं ते केलेलं आहे, ते भविष्याचा वेध घेणार आहे आणि भविष्याकडे लक्ष ठेवून ते तुम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये यश बऱ्यापैकी मिळेल, मला त्याची खात्री आहे. परंतु हे करत असताना एवढं मात्र नक्की एक मतभेद असू शकतात आपले.